विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। वंचित बहुजन आघाडी प्रणित भटक्या विमुक्त आदिवासी समन्वय समितीच्या वतीने परतूर येथे रात्री 7:30 वाजता आदिवासी वस्तीवर आदिवासी भटक्या विमुक्तांचा छोटेखानी मेळावा पार पडला। या निमित्ताने दौऱ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व आदिवासी भटके विमुक्त समन्वय समितीचे मुख्य समन्वयक प्राध्यापक किसन चौहान, ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव व प्राध्यापक विष्णू जाधव यावेळी उपस्थित होते। यावेळी आदिवासी व भटक्या विमुक्त समूहातील महिला, पुरुष, युवक मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित होते। हा कार्यक्रम आयोजित करणारे आदिवासी भटके विमुक्त समन्वय समितीचे समन्वयक ॲडव्होकेट सुरेश काळे, जालिंदर चौहान, वंचित बहुजन आघाडीचे तालुक्यातील टीम यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडी प्रणित आदिवासी भटकेविमुक्त समन्वय समितीच्या माध्यमातून आदिवासी आणि भटकेविमुक्त समाजाचा प्रश्न समजून येण्यासाठी, त्यांची बांधणी करण्यासाठी आदिवासी भटकेविमुक्त समन्वय समितीच्या वतीने सकाळपासून मराठवाडा दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। माझ्यासोबत समन्वयक प्राध्यापक विष्णू जाधव आणि ॲडव्होकेट अरुण जाधव सकाळपासून औरंगाबादपासून आमचा दौरा सुरू झालेला आहे। दुपारी औरंगाबादला होतो, त्याच्यानंतर जालन्याची कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि आता परभणीला जात असताना परतूर शहरामध्ये आदिवासी आणि भटकेविमुक्त कार्यकर्त्यांच्या बैठकीला या ठिकाणी येण्याचा योग आला। खरं म्हणजे हा पहिल्या टप्प्यामधला मराठवाडा दौरा आहे। आम्ही उद्या परभणी करून हिंगोलीला जाणार, हिंगोलीनंतर नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यातला कार्यक्रम आहे। नंतर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आदिवासी आणि भटक्या विमुक्तांची जी वाताहत तिथल्या राजकीय पक्षांनी केली, म्हणजे जे सत्तेमध्ये होते त्यांनी या समाजाला जाणीवपूर्वक सत्तेच्या बाहेर ठेवलं आणि त्यांना जे काही हक्क अधिकार आहेत ते त्यांना मिळू दिले नाही। यांचा फक्त मताचा वापर करून घेतला आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उभं केलेलं जे राजकारण आहे, वंचितांचं राजकारण आहे। बाळासाहेबांची ही लढाई प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांची आहे। आदरणीय बाळासाहेब या विस्थापित समूहाला एकत्रित करून त्यांना सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करतात। या समाजाला देखील प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, याच्यासाठी हा सगळा अट्टहास आदरणीय बाळासाहेबांचा आहे। खरं म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झालीत, आजही आदिवासी आणि भटक्या विमुक्तांचे प्रश्न ऐरणीवरती आहे, प्रश्न सुटलेले नाही आहेत। अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत। जे गायरान जमिनीवरची अतिक्रमण आहे ती अतिक्रमणं कायम होत नाही आणि हेतुता ज्यांनी सत्ता भोगल्या ते सत्ताधारी देखील या समाजाला न्याय देण्याची भूमिका घेत नाही आणि म्हणून या समाजामध्ये जावं, तरुणांचं संघटन करावं आणि ती सगळी युवा शक्ती जी आदिवासी आणि भटक्या विमुक्तांमधली ती आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीशी उभी करावी आणि म्हणून ही समिती आम्ही महाराष्ट्रभर या ठिकाणी दौरा करत आहोत। या दौऱ्याच्या निमित्ताने परतूर शहरामध्ये आलो। खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी बैठका झाल्यात लोकांमध्ये प्रचंड जल्लोष आहे, उत्साह आहे। त्यात मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आदरणीय बाळासाहेब वंचित बहुजन आघाडी यांची युती झालेली आहे आणि म्हणून लोकांच्या आशा पल्लवी झालेल्या आहे। 2024च्या निवडणुकीमध्ये ही जी विधानसभेची लोकसभेची निवडणूक आहे, सर्वसामान्य माणसं, मग आदिवासी असतील, भटके असतील, मायक्रो ओबीसी, मुस्लिम असतील, बांधावरचा गरीब मराठी असेल, मराठा समाजातले तरुण असतील, निश्चितच भविष्य काळामध्ये सत्तेमध्ये जातील असा विश्वास या निमित्ताने आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना येत आहे। लोकांमध्ये देखील उत्साह आहे आणि म्हणून या निमित्ताने दौऱ्याच्या निमित्ताने लोकांच्या भावना आम्ही समजून घेत आहोत। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।